आज पुन्हा आपल्यासोबत भारतीय राज्यघटनेतील विविध कलम, परिशिष्ट काय आहेत, भाग काय आहे त्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ. आपण आतापर्यंत भारतीय राज्यघटना कशी निर्मिती झाली, त्याच्यामध्ये 395 कलमे, 12 परिशिष्टे आणि 25 पार्ट्स आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ दी 22 पार्ट्स म्हणतात, पण त्यांना आणखी 25 पार्टमध्ये विभागलेले आहे. काउंट केलं तर 26 येते, पण 25 पार्ट म्हटलं जाते. तर आता भारतीय राज्यघटनेतील विविध परिशिष्टे, जे 12 परिशिष्ट आहे त्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ. पहिल्या परिशिष्टामध्ये काय, राज्य व संघराज्य क्षेत्र यांच्याविषयी माहिती. म्हणजे राज्य किती आहेत, आपल्याकडे आता सध्या किती राज्य आहेत, सध्या फक्त 28 राज्य आहेत आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहे. पुन्हा केंद्रशासित प्रदेश कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे जे जम्मू अँड काश्मीर 2019ला बनलेलं होतं, ऑगस्ट महिन्यामध्ये जम्मू अँड काश्मीर जे राज्याच्या विभक्ती करून केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलेलं होतं, त्या घटकांचा इथे आपण समावेश करतो. त्याच्यानंतर दुसरे परिशिष्ट, वेतन व भत्ते. आता ही वेतन व भत्ते कोणाची असायला पाहिजे, वेतन व भत्ते कोणाची असायला पाहिजे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेच्या सभापती, उपसभापती, राज्य विधिमंडळाच्या सभापती, उपसभापती यांच्या वेतन व भत्ते, त्यांचा पगार किती असायला पाहिजे, हे दुसरे परिशिष्ट आहे. तिसऱ्या परिशिष्टामध्ये शपथग्रहण विधी. इथे राष्ट्रपतीची शपथग्रहण, उपराष्ट्रपतींची शपथग्रहण कशी होते, अशा विविध पद्धती इथे देण्यात आलेल्या आहेत. चौथे परिशिष्ट राज्यसभेतील जागांचे वाटप. राज्यसभेमध्ये जे 238 जागा आहेत त्यांचं वाटप कशा पद्धतीने केलेलं आहे, त्यांच्या चौथ्या परिशिष्टातील माहिती दिलेली आहे. 5व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जाती व जमाती संबंधित क्षेत्र हा विशेष अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. भारतातील विशिष्ट अनुसूचित जमाती संबंधित, यालाच आपण पेसा कायदा पण म्हणतो, याला पेसा कायदा सुद्धा म्हणतात. पंचायती राज एक्सटेंड टू द शेड्यूल एरियाज, हे 5वे परिशिष्टाच्या नुसार विचारले जातं. 6व्या परिशिष्टामध्ये वेगळं आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यातील जे अनुसूचित जमाती संबंधित विशेष अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे, राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. 7वे परिशिष्टामध्ये ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला अधिकार करण्याचं कर्तव्य देण्यात आलेलं आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. केंद्र सूचीमध्ये सध्या 97 विषय आहेत, 66 विषय राज्य सूचीमध्ये आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय आहेत. 8वे परिशिष्टामध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. 22 भाषांचा समावेश करण्यात आले, ज्याच्यामध्ये इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती, मल्याळम, कन्नड, तेलुगू अशा सारख्या 22 भाषांचे इथे समावेश करण्यात आले. 9वे परिशिष्ट, आधी 8च परिशिष्ट होते, मग पुन्हा ॲड करण्यात आले. 9वे परिशिष्ट, जमीन धारणा संबंधी कायदे. हे जमीन धारणा संबंधीचे जे कायदे आहेत हे 284 वेगवेगळ्या राज्यांचे संबंधित कायदे आहेत. असं म्हटलं जातं की हे भारतीय राज्यघटनेच्या अगेन्स्ट असं एक 9वे परिशिष्ट आहे. कुठल्या व्यक्तीने किती जमीन धारणा संबंधित जमीन धारण केली पाहिजे, वैयक्तिक, याला सिलिंगचे कायदे म्हणतात. आणि हे कुठल्याही न्यायालयामध्ये चॅलेंजेबल नाही आहे. हा सगळ्यात मोठा घटक आहे की एका व्यक्तीने किती जमीन धारण केली पाहिजे, म्हणजे त्यांनी ऑक्युपाय किती केलं पाहिजे, असे जवळपास 284 कायदे, विविध राज्यांचे 284 कायद्याचा समावेश या 9व्या परिशिष्टामध्ये होतो. हे 9वे परिशिष्ट आधी जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अगेन्स्ट पंतप्रधान असताना 13 कायद्यांच्या संदर्भात होते, पण आता त्याच्यात ॲड करता जवळपास 284 कायदे झालेले. 10वे परिशिष्ट, पक्षांतर्गत बंदी कायदा. पक्षांतर्गत बंदी कायदा म्हणजे जेव्हा लोकसभा आणि विधिमंडळामधील असलेले सदस्य जेव्हा एखादी फुटीर गट संबंधी विषयी माहिती देतात, तो 10वे परिशिष्ट अंतर्गत पक्षांतर्गत बंदी कायदा आहे. त्याच्यानंतर 11वे परिशिष्टामध्ये पंचायत राज हे केलेलं आहे, 73व्या घटना दुरुस्तीने आणलेलं आहे. 12वे परिशिष्ट नगरपालिका हे 74व्या घटना दुरुस्तीने आणण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे भारतीय राज्यघटनेतील हे विविध परिशिष्टे आपल्याकडे देण्यात आलेले. पहिल्या परिशिष्टामध्ये राज्य व संघराज्य क्षेत्र, म्हणजेच भारतातील किती राज्य आहे, किती केंद्रशासित प्रदेश आहे, कुठला भाग भारताचा आहे, याविषयीची सगळी माहिती पहिल्या परिशिष्टामध्ये देण्यात आलेली आहे. दुसऱ्या परिशिष्टामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेच्या सभापती, उपाध्यक्ष, त्यासोबतच राज्यसभेच्या सभापती, उपसभापती, विधिमंडळाचे अध्यक्ष, विधिमंडळाचे उपाध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष, सभापती,
उपसभापती, त्यानंतर आपला महालेखापाल म्हणजे टॅक्स कंट्रोलर, ऑडिटर जनरल, त्यासोबतच आपला महान्यायवादी यांच्या वेतनासंबंधी आणि भत्त्यांसंबंधीचं हे दुसरे परिशिष्ट आहे. तिसऱ्या परिशिष्टामध्ये राष्ट्रपती कुठल्या पद्धतीने शपथ ग्रहण करतो, तो विधी कोण असतो, कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा तिसऱ्या परिशिष्टामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर चौथ्या परिशिष्टामध्ये राज्यसभेतील जागांचे वाटप, इथे ज्या 238 जागा राज्यसभेतील सभासद आहेत त्यांचे जागांचे वाटप राज्यनिहाय कशा पद्धतीने करता येतं याविषयीची माहिती दिली आहे. पाचव्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जाती व जमाती संबंधित क्षेत्र हा राष्ट्रपतीला विशेष अधिकार देण्यात आलेला आहे आणि तो अधिकार देताना त्यांनी पेसा पंचायती राज एक्सटेंट म्हणजेच या कायद्याअंतर्गत भारतामध्ये राष्ट्रपतीला त्यांचं संवर्धन करण्यासाठी, अनुसूचित जमातीचं संवर्धन करण्यासाठी, त्यांचं जतन करण्यासाठी हे पाचवे परिशिष्ट राष्ट्रपतींच्या अधिकार क्षेत्रातून काम करतं. त्याच्यानंतर सहाव्या परिशिष्टामध्ये जे घटक पाचव्या परिशिष्टामध्ये येत नाही ते घटक सहाव्या परिशिष्टामधील 4 राज्यांविषयीची विशेष तरतुदी म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या 4 राज्यांच्या संबंधात, या 4 राज्यांमध्ये असलेले जे जमाती संबंधीचे विशेष अधिकार बहाल करण्यात आलेले आहे. या 4 राज्यांमध्ये त्या विशेष जमातीला त्यांच्या पंचायती राज सिस्टीममध्ये, त्यांच्या लोकसभेच्या प्रतिनिधींमध्ये, त्यांच्या विधिमंडळाच्या प्रतिनिधीमध्ये त्यांना त्यांच्या परिशिष्टानुसार आपला कारभार चालवण्याचा अधिकार राष्ट्रपती त्यांना बहाल करतात आणि हे घटक या घटकाच्या वेगळे ठेवण्यात आलेले, म्हणजे या घटकातून वेगळे असतात, हे घटक या घटकातून वेगळे असतात. 6वे परिशिष्ट हे 4 राज्यांच्या संदर्भामध्ये दिलेल्यात आलेले आहे. 7व्या परिशिष्टामध्ये ज्या संबंधी जे विषय राज्यांचे, केंद्राचे किंवा समवर्ती म्हणजे राज्य आणि केंद्र हे दोन्ही त्यांच्यावर कायदे करू शकतो अशा पद्धतीचा जो घटक आहे या घटकांमध्ये देण्यात आलेला आहे. केंद्र सूचीमध्ये जवळपास 97 विषय, काही लोक म्हणतात की 100 आहे, इथे कमी झालं, इथे वाढलं, इथे पुन्हा कमी झालं, इथे 100 झालं, इथे 61 झाले, इथे 44 झाले, अशा प्रकारचं म्हणतात. पण ते नंबरिंग कधी चेंज होत नाही, म्हणून 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र सूचीचे 97 कायद्यांविषयी माहिती देते. 97 विषयांवर कायदे करण्याचा अधिकार आहे. राज्य सूचीमध्ये 66 विषयांवर कायदे करण्याचा अधिकार आहे. समवर्त सूचीवर राज्य आणि केंद्र दोघांना अधिकार आहे ते कायदे करण्याचा. ते नंबर डिलीट न करता ते सरळ बाहेर ठेवण्यात येतात. त्याच्यानंतर 8वे परिशिष्ट, इथे 8व्या परिशिष्टामध्ये 22 लँग्वेजेस, 22 भाषांचा समावेश केलेला आहे की इंग्रजी, हिंदी आणि इतर ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्यांना राज्यभाषेचा दर्जा देण्याचा, बहाल करण्याचा 8वे परिशिष्ट आहे. 9व्या परिशिष्टामध्ये जमीनधारणा, वैयक्तिक जमीनधारणा कशा संदर्भित असावे हे कायदे जवळपास 284 कायद्यात इथे समाविष्ट करण्यात आलेले आहे. 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर्गत बंदी कायदा, इथे जे विविध गट पक्ष सोडून जातात, मग जे पक्षाविरोधी कारवाई न केली पाहिजे याच्यासाठी हे पक्षांतर्गत बंदी कायदा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 11वे परिशिष्ट पंचायती राज आणि 12वे परिशिष्ट नगरपालिका, अशा प्रकारचं भारतीय राज्यघटनेतील हे परिशिष्टांचा आपण इथे आढावा घेतलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार हा सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक इथे देण्यात आलेला आहे. हा भाग 25 भागांपैकी भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 नुसार यांची विभागणी करण्यात आलेली आहे. आता मूलभूत अधिकार हे अमर्यादित स्वरूपाचे नाही आहेत, त्याच्यावर कसला तरी प्रकारचं बंधनं लादूनच भारत सरकारने भारतातील व्यक्तींना मूलभूत अधिकारांची महती देण्यात आली आणि हे भारतीय दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार म्हणजे काय, कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या म्हणजे राज्यांना जे मानवांना मिळालेले, भारतीय नागरिकांना मिळालेले मूलभूत अधिकार ते कोणी दिलेले आहेत, तर राज्याची व्याख्यामध्ये त्यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, विधी नियमांच्या माध्यमातून निर्माण झालेले जी राज्य आहेत, त्या ज्या संस्था आहेत त्यांच्याविषयी राज्यांची व्याख्या दिलेली आहे. कलम 13 मध्ये मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे, जे कायदे एखाद्या संसदेने, विधिमंडळाने निर्माण केलेले आहेत किंवा एखाद्या नियमाने तयार झालेले आहेत आणि जे मूलभूत हक्कांविषयी, मूलभूत अधिकारांविषयी विसंगत असलेले कायदे आहे ते रद्द करण्याचा अधिकार कलम 13 नुसार देण्यात आलेला आहे. इथे बघा, इथे फक्त केंद्र सरकार, राज्य विधिमंडळ किंवा अधिनियमे किंवा वटहुकूम यांच्या माध्यमातून तयार केलेले कायदेच इथे नाही आहेत. इथे एखाद्या प्रधान विषयांची माहिती
ज्यालाच कायद्याच्या अलिखित कायद्यांचे स्रोत सुद्धा असं म्हटलेलं जातं. तर या कायद्यांविषयी म्हणजे रीतिरिवाज जे मानवाच्या आणि मूलभूत अधिकारांचा हननांविषयी असलेले जे कायदे असतील, त्या प्रथा असतील, त्या सुद्धा रद्द करण्याचा अधिकार इथे कलम 13 नुसार देण्यात आलेला. जसं ट्रिपल तलाक म्हटलं तर एखाद्या मुस्लिम कम्युनिटीमध्ये तो काय होत होता, रद्द होत होता. त्यांच्या शरीयत कायद्यानुसार ते करता येत होतं. पण जर भारतीय राज्यघटनेचा मूलभूत अधिकाराविषयी म्हणजे त्यांच्या जगण्याचा अधिकाराविषयी असेल तर त्यांना कुठल्याही पोटगी मिळत नव्हती. पण कलम 13 अंतर्गत तो कायदा हा न्यायसंस्थेला धरून नाही आहे म्हणून तो रद्द करण्यात आला असं कलम 13 मध्ये सांगण्यात आले. आता त्याच्यानंतर विविध भागांची पद्धती दिलेल्यात आलेली आहे. तर आपण मूलभूत अधिकारांना काही पोट भागांमध्ये विभागलेलं आहे. म्हणजे 12 ते 35 मध्ये जवळपास किती कलम येतात, किती येतील, 25 आणि 8 33 कलमांचा समावेश या भागांमध्ये होतो. तर त्या 33 कलमांना आपण विविध पोट भागांमध्ये डिवायडेशन केलेले आहे. तर पहिला भाग येतो समतेचा अधिकार, कलम 14 ते 18. कलम 14 ते 18 मध्ये समतेचा अधिकार देण्यात आला आहे. कायद्यापुढे समानता, भारतातील सर्व नागरिक हे कायद्यापुढे समान असतील अशा पद्धतीचं कलम इथे देण्यात आलेलं आहे. म्हणजेच कोणीही कुठे मोठा नाही याविषयी या कायद्यांपुढे समानता. इथे फक्त थोडंसं अपवाद हे देण्यात आलेलं आहे की राष्ट्रपती आणि राज्यपाल जर स्वतःच्या पदावर असतील त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांना संरक्षण प्रदान करण्याचा दृष्टिकोन कायद्यापुढे समानता कलम 14 मध्ये देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर कलम 15 मध्ये भेदभाव प्रतिबंधक कलम आहे. यामध्ये धर्म, वंश, जात, लिंग अथवा जन्मस्थान यापैकी एखाद्या कुठल्याही घटकापासून भारतीय नागरिकांचं त्यांच्यातली भेदभाव करता येणार नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजेच धर्म, वंश, जात, लिंग अथवा जन्मस्थान या व्यतिरिक्त इतर भागांच्या माध्यमातून आपण त्यांच्यामध्ये भेदभाव करू शकतो. पण धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान एखाद्या किराण्याच्या ठिकाणी, एखाद्या पाणी पिण्याच्या विहिरीच्या ठिकाणी आपण त्यांना जाण्यास मजवा करता येणार नाही. पण इतर भागांमध्ये प्रशासकीय अनुभूती करण्यासाठी म्हणजे महिला व बालकांच्या संरक्षण प्रदान करण्यासाठी सुद्धा इथे भेदभाव प्रतिबंध करता येतच असं पोट कलम 15 मध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 16 मध्ये सार्वजनिक नोकऱ्यात संधी म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, कुळ आणि वास्तव्य या कारणांपासून कुठल्याही व्यक्तीला समान संधी नाकारता येणार नाही. म्हणजे भेदभाव न करता त्यांना सगळ्यांना समान संधी देण्याचा अधिकार आहे. पण काही ठिकाणी आपल्याला बघता येईल की फक्त आणि फक्त अधिराज्यांचे घटक म्हणजे अधिवासांच्या याच्यात दिला जातो, ज्याला आपण डोमिसियल म्हणतो, त्या घटकांमध्ये सुद्धा राज्य सरकारला कायदा करण्याचा अधिकार हेच कलम प्रदान करत असते. त्याच्यानंतर अस्पृश्यता निवारण कलम. अस्पृश्यता निवारण कलम जे अनुसूचित जाती जमातींच्या संदर्भात आहे त्या संदर्भात अस्पृश्यता निवारण कलम तयार करण्याचा आणि केंद्र सरकारला याच्यावर कायदा करण्याचाच म्हणजेच ॲट्रॉसिटी ॲक्ट जो तयार करण्यात आलेला आहे त्या कलम 17 नुसारच तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पदव्यांची समाप्ती. इंग्रजांच्या कालखंडामध्ये भारतीय लोकांना खूप मोठ्या राव बहादूर सारख्या पदव्या प्रदान करण्यात येतो. तर त्या सर्व पदव्यांची समाप्ती कलम 18 अंतर्गत घेण्यात आली. पण याचा अर्थ असा होत नाही जर एखाद्या व्यक्तीला डॉक्टरेट झाला, नंतर त्याला PhD केलं किंवा डॉक्टर, MBBS झाला, इंजिनियर झाला, त्या पदव्या त्याला लावण्याची महती देण्यात आलेले आहे. कलम 18 नुसारच जे भारतातील जे सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत, भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री, हे सर्व पुरस्कार कलम 18 अंतर्गत देण्यात येतात. पण ते स्वतःच्या समोर लावण्याचा अधिकार पण नाही आहे, प्रदान करण्यात येत नाही. पण काही ठिकाणी आपण वापरू शकतो असं महती पदव्यांची समाप्ती कलम 18 नुसार देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक जो आहे स्वातंत्र्याचा अधिकार, इथे कलम 19 ते 22 च्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे. कलम 19 मध्ये जेव्हा राज्यघटना तयार झालेली होती तेव्हा 7 स्वातंत्र्य देण्यात आलेली होती. पण ती 7 नसून आता फक्त 6 राहिलेली आहेत. ती 6 कुठली आहे? भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य. इथे भाषण, अभिव्यक्ती, इथे फक्त तुम्ही भाषण करता किंवा आपलं मत प्रदर्शन करता, ते मत प्रदर्शन करण्यासाठी तुम्ही कॅनव्हासच्या सहाय्याने म्हणजे काही कार्टूनिस्ट बनवत आहात, काही लेख प्रवाहित करत आहात, त्याचं स्वातंत्र्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. पण अमर्यादित स्वरूपाचे हे स्वातंत्र्य नाही आहे. इथे जर कोणाच्या जीविताचा प्रश्न आणि भारतीय सार्वभौमत्व आणि ऐक्य याला तडा जात असेल तर त्याच्यावर निर्बंध घालण्याचा अधिकार सुद्धा
भारतीय राज्यघटनेला आहे. त्याच्यानंतर दुसरे जे स्वातंत्र्य देण्यात आलेले कलम 19 नुसार शांततापूर्वक व निशस्त्र एकत्र जमणे, म्हणजे 4 ते 5 ठिकाणी 4 ते 5 लोक एकत्र येण्याचा, फक्त निशस्त्र एकत्र येण्याचा, सभा घेण्याचा अधिकार सुद्धा बनवण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी सशस्त्र असेल तर त्याच्यावर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर लोकांनी मिळून संस्था आणि संघ स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. 97 घटना दुरुस्तीनुसार याच्यामध्ये आणखी थोडासा बदल करण्यात आलेला आहे. सहकारी संस्थांची स्थापना 97 घटना दुरुस्ती 2011ला झालेली होती. त्याच्यामध्ये संस्था, संघ आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचा हा सुद्धा मूलभूत अधिकारांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर चौथं जे आहे मुक्त संचार भारतातील कुठल्याही भागांमध्ये कुठल्याही नागरिकाला मुक्त संचार करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. पण 5वे परिशिष्ट आणि 6व्या परिशिष्टानुसार आणि पेसा कायदा, पंचायती राज शेड्यूल एरिया, ज्या अनुसूचित जमाती संबंधित जो कायदा राष्ट्रपतीने केलेला आहे त्या कायद्यांतर्गत तिथे मुक्त संचार न करता राज्यांची किंवा तिथल्या गव्हर्नमेंटची परमिशन घेऊनच तुम्हाला मुक्त संचार करता येईल. पण भारतातील कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्ही मुक्त संचार करू शकता. त्यानंतर भारतात कुठेही राहणं व कायमचं वास्तव्य करण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला बहाल करण्यात आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रातील नागरिक यूपीमध्ये जाऊन वास्तव्य करू शकतो, यूपीचा नागरिक महाराष्ट्रात येऊन वास्तव्य करू शकतो. पण काही ठिकाणी बंधनं पण लादलेली आहे, जिथे अनुसूचित जमातीच्या संबंधांविषयीची माहिती देण्यात येईल त्या घटकांच्या संदर्भात वास्तव्य करण्याचा अधिकार सुद्धा नाकारण्यात येतो. 6वं जो घटक काढण्यात आलेला 1978ला 44व्या घटना दुरुस्तीनुसार संपत्ती ग्रहण करण्याचं जे अधिकार होतं, मूलभूत अधिकार, त्याला फक्त आता कायदेशीर अधिकार देण्यात आलेले. 300 कलम हे नवीन कलम ॲड करण्यात आलेला आहे. संपत्ती ग्रहण करण्याचा अधिकार हा फक्त आता कायदेशीर अधिकार राहिला, तो कुठेही आता मूलभूत अधिकार राहिलेला नाही आहे. आता कोणत्याही व्यक्तीला कोणताही व्यवसाय, रोजगार, व्यापार व धंदा करण्याचा सुद्धा मूलभूत अधिकार आपल्याला बहाल करण्यात आलेला आहे. पण ज्या ठिकाणी प्रोफेशनल डिग्री एज्युकेशनल क्वालिफिकेशनची गरज असेल तर त्या ठिकाणी ते मान्यता असायला पाहिजे. मी डॉक्टर आहे तर मी डॉक्टरी हा पेशा करू शकतो, पण जर मी डॉक्टरीची डिग्री ग्रहण केली नसेल तर मी तो व्यवसाय करू शकत नाही, असं सुद्धा हे स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करतं. सोबतच इथे व्यवसाय, रोजगार, व्यापार व धंदा, इथे काय म्हटलेलं आहे, लोकप्रतिष्ठा, स्वतःची लोकप्रतिष्ठा जपण्यासाठी आणि देशाची समाजाची प्रतिष्ठा जपणारेच जे व्यवसाय आहे ते तुम्ही करू शकता. नाहीतर तुम्ही गुंडे प्रवृत्तीचा आम्हाला व्यापार करायचा, धंदा करायचा असं होत नाही. इथे अशी निर्बंध घातलेली आहेत. त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या अधिकारामध्येच आपण आता 19वे कलम पाहिला. आता 20 कलम, विशिष्ट परिस्थितीत महत्त्वाची संरक्षणे, कलम 20. यामध्ये व्यक्तीला विशिष्ट परिस्थितीमध्ये संरक्षण प्रदान करण्यात येते. जर त्याला अटक झाली तर 24 तासाच्या आत त्याला न्यायालयासमोर हजर करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. सोबतच ती अटक कशा कारणांमध्ये झाली, घटनात्मक कुठलं घटक आहे त्याच्याविषयी माहिती देण्याचा अधिकार करण्यात आलेला आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला त्यांनी केलेला जो गुन्हा आहे त्याच गुन्ह्यामध्ये त्याच्यावर साक्षीदार होण्याचा, स्वतःच विरुद्ध साक्षीदार होण्यासाठी दबाव टाकता येत नाही, कलम हे 20 अंतर्गत प्रदान करण्यात आलेले आहे. विशिष्ट परिस्थितीत महत्त्वाची संरक्षणामध्ये तो स्वतःचा वकील नेमू शकतो आणि 24 तासाच्या आत लगतच्या न्यायालयामध्ये त्याला हजर करण्याचा अधिकार इथे प्रदान करण्यात आलेला आहे. कलम 21 मध्ये म्हणजे कलम 21 मध्ये जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य कुठल्याही व्यक्तीचा कार्य राज्य सरकारने किंवा राज्यांनी जे विशिष्ट कार्यपद्धती नेमून दिलेली आहे, जे राज्याने विशिष्ट कार्यपद्धती नेमून दिलेली आहे त्या पद्धतीच्या व्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तीचा जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेता येत नाही. म्हणजेच कायद्याने प्रदान केलेले जर एखाद्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा झालेली असेल तर ते सगळे अधिकार काढून घेण्यात येतात. जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य त्याचा अधिकार काढून घेण्यात येतात. हा इथे दिलेला आहे. ते
कायदेशीर पद्धतीनुसारच आहे. इथे कायदेशीर पद्धतीचा अवलंबन करत असाल तरच जीवित व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेता येतं. पण इथे तशा पद्धतीने जर घटक केलं नाही तर त्याचा मूलभूत अधिकाराचा अगेन्स्ट आपण कार्य करतोय अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर मनमानी अटकेविरुद्ध संरक्षण कलम 22 नुसार कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही कायद्यांमध्ये कुठल्याही गुन्हा न करता जर त्याला मनमानी अटक केलेली आहे त्या कायद्यांपासून संरक्षण प्रदान करण्यात आलेली आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीला जास्त कालखंडांपर्यंत तुम्ही अटक करून ठेवू शकत नाही आणि त्या मनमानी अटकेविरुद्ध त्याला आवाज उठवण्याचा आणि त्याला स्वतःचं संरक्षण करण्याचा माहिती संरक्षण कलम 22 नुसार देण्यात आलेलं आहे. आता आपण पुढील भागांचे जे मूलभूत अधिकार आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊ. त्याच्यात पिडवणूक विरुद्धचा अधिकार त्याच्यामध्ये कलम 23 आणि 24 येतं. कलम 23 मध्ये मानवीय व्यापार, मानवीय तस्करी आणि वेठबिगारी याला बंधवा मजुरीच्या अंतर्गत सुद्धा शोषणाचा जो अधिकार आहे मानवांचा तो वेठबिगारी सारखे जे प्रथा आहे संपुष्टात आणण्यासाठी कलम 23 आहे. कलम 24 मध्ये 14 वर्षाखालील मुलांना बालमजुरी करण्यापासून संरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे. त्यानुसार कायदा प्रस्थापित करण्याचं तत्व अवलंबलेलं आहे. त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार याच्यामध्ये कलम 25 ते 28 देण्यात आलेला आहे. कलम 25 मध्ये धर्माचे पालन म्हणजे धर्माचे पालन याच्यामध्ये तुम्ही धर्माचे आचरण करू शकता, पालन करू शकता आणि त्याचा प्रचार करू शकता म्हणजे उच्चारण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजेच आचार तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या आचार करावा आणि त्याचा उच्चार पण करावा आणि त्याचा प्रचार पण करावा, पण कोणाचं सार्वजनिक हित जपून सर्वसामान्यांचे अधिकारांवर गदा येणार नाही त्या दृष्टिकोनांच्या मान्यतेतून धर्माचे पालन करावं. कलम 26 मध्ये तुम्ही धार्मिक गट आणि संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पण इथे पण सार्वजनिक हित लक्षातच घेऊन तुम्ही धार्मिक गट आणि संस्था स्थापन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. कलम 27 नुसार म्हणजे धर्माच्या संरक्षणासाठी प्रचारासाठी कुठल्याही व्यक्तींकडून देणगी वसूल करण्याचा म्हणजे कर वसूल करण्याचाच तुम्ही त्यांच्यावर बंधनकारक करू शकत नाही, ती सक्ती करू शकत नाही असं कलम 27 देण्यात आलेलं आहे. जर एखादी व्यक्ती तुमच्या घरी आलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की या सोसायटीसाठी या धार्मिक विधीसाठी आम्हाला तुम्ही देणगी द्या तर तो तुमच्यावर बंधनकारक नाही आहे, तुम्ही नाही म्हणू शकता. किंवा त्याच्या विरुद्ध त्याने बळजबरी केली तर तुम्ही त्याच्यावर खटला दाखल सुद्धा करू शकता. कलम 28 नुसार धार्मिक शिक्षण म्हणजेच इथे धार्मिक शिक्षण म्हणजे काय, भारत सरकारने किंवा सरकाराने ज्या ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये जर अनुदान प्रदान केलेला असेल त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण बंधनकारक नाही. पण काही लोकांनी स्वतःच्या संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार आहे. जर त्या धार्मिक संस्थांनी स्थापन केलेला असेल तर त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार इथे प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार याच्यामध्ये एक कलम 29 ते 30 मध्ये दिलेला आहे. कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांच्या हितांचे रक्षण करणे. अल्पसंख्याकांच्या हितांमध्ये भाषा, प्रदेश आणि जाती. अल्पसंख्याक हितांचे रक्षण भाषा, प्रदेश आणि जातीच्या अनुषंगाने तुम्ही त्यांचे हितांचे रक्षण करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये येत असेल तमिळ व्यक्ती तो अल्पसंख्याक गटामध्ये मोडतो, हिंदी साइडर येत असेल तर तो अल्पसंख्याक गटांमध्ये मोडतो आणि प्रदेशांचा सुद्धा इथे समावेश करण्यात आलेला आहे. कलम 30 नुसार सांस्कृतिक व शैक्षणिक शिक्षण संस्थांमध्ये तुम्हाला मान्यता प्रदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. इथे अल्पसंख्याकांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार कलम 30 नुसार देण्यात आलेला आहे. आता कलम 32, कलम 31 काढून टाकण्यात आलेला आहे. कलम 31 1978ला 44व्या घटना दुरुस्तीने काढून टाकण्यात आलेला आहे. कलम 32 घटनात्मक उपायांचं यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे. कलम 32लाच राज्यघटनेचा आत्मा जर कुठलं असेल तर ते ही कलम आहे. या कलमांमध्ये जी मूलभूत अधिकार आहे त्याच्यावर जर कुठला हनन होत असेल तर कुठलंही हनन होत असेल तर त्या हननासाठीच आपण कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो किंवा उच्च न्यायालयांमध्ये जाऊ शकतो. उच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी कलम 226 देण्यात आलेला आहे. कलम 226 देण्यात आलेला आहे. पण घटनात्मक उपायांच्या संदर्भामध्ये ही जे 5 उपायाच्या संदर्भात दिलेले आहे त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊ. बंदी प्रत्याक्षीकरण इथे टू हॅव बॉडी
म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर अटक करण्यात आली तर लगतच्या 24 तासाच्या आत त्याला न्यायालयाच्या समोर सादर करण्याचा अधिकार या बंदी प्रत्याख्यान करण्याचा आहे. त्याच्या कशाविरुद्ध अटक करण्यात आलेली होती, ती घटनात्मक दृष्टिकोन चेक केल्यानंतरच त्याला अटक झाली का, हा सगळं अधिकार बंदी प्रत्याक्षीकरण इथे देण्यात आलेले आहे. परमादेश, वी कमांड, इथे टू हॅव बॉडी, वी कमांड परमादेश. इथे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला जर तो आपलं कर्तव्य पार पाडत नसेल तर त्यांना आम्ही सूचना करतो आणि त्यांना आदेश देऊन तुम्ही ते गोष्ट करून घेण्यात यावी असं आम्ही परमादेशमध्ये केलेलं आहे. आणि प्रतिबंध, इथे प्रतिबंध प्रोहिबिशन ज्याला म्हटले जाते की एखाद्या सर्वोच्च न्यायालयाला, एखाद्या कनिष्ठ न्यायालयामध्ये, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाला, एखाद्या कनिष्ठ न्यायालयामध्ये त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये तो खटला नसेल तर त्याच्यावर सुनवाई करण्याचा अधिकार या प्रतिबंध करण्यात आलेला आहे. उत्प्रेक्षणमध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये जर येणारे जे घटक नसतील त्यांच्या विरुद्ध त्यांनी जर आपला एक आदेश काढलेला असेल त्याला बंदी करण्याचा, म्हणजे त्याला स्थगिती प्रस्थापित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर अधिकारपृष्ठमध्ये जे सरकारी नोकरशाहीचं पद आहे त्यांनी जी अधिसूचना ग्रहण केलेली आहे, जी घटनात्मक पदांच्या विषयीची जी आहारता जर ग्रहण केली नसेल तर त्यांना त्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा अधिकारपृष्ठ, याला को वॉरंटो सुद्धा असं म्हणतात, म्हणजे त्याला प्रतिबंध करण्याचा अधिकार दिलेला आहे. जर एखादी व्यक्ती ते अधिकारपद सोडत नसेल तर त्यांना काढून टाकण्याचं हे घटनात्मक उपायांच्या विषयी देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 33 मध्ये विविध लष्करी संस्थांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे आणि मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे. कलम 34 मध्ये मार्शल लॉच्या विषयीची माहिती देण्यात आलेली आहे. जिथे मार्शल लॉ असेल, म्हणजे जिथे एखाद्या लष्करी कायदा अस्तित्वात असेल तिथे हे सर्व मूलभूत अधिकार हिरावून घेण्यात येतात. कलम 35 मध्ये फक्त एक संध आणण्यासाठी ह्या मूलभूत अधिकारांवर कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला बहाल करण्यात आलेला असं मूलभूत अधिकार आहे. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य, भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्यांची माहिती देण्यात आलेली आहे. कलम 36 ते 51 याच्यामध्ये 3 घटकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. समाजवादी घटक, त्याच्यानंतर गांधीवादी दृष्टिकोन आणि उदारमतवादी दृष्टिकोन. समाजवादी दृष्टिकोनांमध्ये विविध अंगांचा विचार करून भाग 4 मध्ये कलम 36 ते 51च्या घटक दिलेले आहे. समतावादी दृष्टिकोनामध्ये जसे मूलभूत अधिकार हे न्यायालयीन आहेत तसे अधिकार न ठेवता त्यांना बाहेर येऊन पाठिंबा देऊन या 3 घटकांचा आम्ही विचार करतो. समतावादी दृष्टिकोनांमध्ये कायदेशीर सल्ला प्रस्थापित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यांना समान वेतनाचा अधिकार देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे समाजवादी दृष्टिकोन असलेले अधिकार देण्यात आलेले आहे. गांधीवादी दृष्टिकोनामध्ये मार्गदर्शक तत्वांचा आम्ही विचार करतो. त्याच्यामध्ये म्हणजेच ग्रामपंचायत स्थापन कलम 40 अंतर्गत घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर कुटीर उद्योगांची स्थापना करण्याचा अधिकार दिलेला आहे. सोबतच कलम 43 नुसार एखाद्या पशु म्हणजे दुग्ध आणि दुग्ध जनावरांचा कत्तल न करण्याचा आणि त्यांच्या वाढीस पोषक ठरण्याचा घटक इथे प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण उदारमतवादी दृष्टिकोनाचा विचार जेव्हा केला तिथे आंतरराष्ट्रीय शांत सुरक्षा, त्याच्यानंतर शैक्षणिक शांत सुरक्षा, ज्यांचं वय 6 वर्षाखालील आहे त्या सगळ्यांना संरक्षण प्रदान करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनांनी इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर भाग 51A मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची एक लिस्ट 10 कर्तव्य देण्यात आली. त्याच्यानंतर 2002ला 86व्या घटना दुरुस्तीमध्ये कलम 51A हे ॲड करून 11 मूलभूत कर्तव्यांची इथे आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. सोबत काही विशिष्ट कलमांचा आपण इथे आढावा घेऊ. त्याच्यामध्ये पहिलं कलम हे आहे की आपल्याकडे ज्या पद्धतीने विचार करतो, म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगांची स्थापना, राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कलम 315 नुसार करण्यात येते. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाची स्थापना 324 नुसार करण्यात येते. 368 नुसार घटना दुरुस्ती करण्यात येते. त्याच्यानंतर तुमच्याकडे काही मागासवर्गीय आयोगाचे, अनुसूचित जाती आयोग कलम 338 नुसार स्थापन करण्यात येते. अनुसूचित जमाती आयोग कलम 338A नुसार स्थापन करण्यात येतो. कलम 340 नुसार राज्य
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगांच्या संदर्भामध्ये आपल्याला कलम इथे स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. अशा विविध भारतीय राज्यघटनांचा आता आपण कलमांचा इथे आढावा घेतला.